नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय बुधवार 8 तारखेला दुपारी 3 वाजेच्या नंतर हवामानाचा अंदाज कसा असणार, कोणत्या भागात कसं वातावरण असणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की इंदोर, नागपूर, हैदराबाद, सोलापूर, बेळगाव, मुंबई, सुरत या भागांमध्ये तुम्हाला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पाऊस बघायला मिळतो। तर चला मित्रांनो, आपण बघूया 3 ते 4 या टायमिंग मध्ये, या 1 तासाच्या टायमिंग मध्ये कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस पडणार आहे तो आपण या व्हिडिओत बघणार आहोत। तर मित्रांनो, बघू शकता की आपण बघतोय की बुधवारी 8 तारखेला 3 वाजेच्या नंतर कोणत्या भागामध्ये कसा पाऊस असणार तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इंदोर, नागपूर, हैदराबाद, त्याचबरोबर सोलापूर, बेळगाव, मुंबई या ठिकाणी आपल्याला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर इंदोर मध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय। तर मित्रांनो, चला आपण बघूया जी शहरं आहेत, आपण जी कायम बघत आलेलो शहरं आहेत त्या शहरांमध्ये सुद्धा आपण बघणार आहोत की कुठे कुठे आपल्याला पाऊस बघायला मिळतोय ते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता नाशिक, अकोले, अहिल्यानगर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, इकडे मालेगाव, नंदुरबार, त्याचबरोबर जळगाव, बुरहानपूर, खरगोन या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर या भागामध्ये आपल्याला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळतोय। त्याचबरोबर पुणे, सातारा, तसेच बारामती, बार्शी, सोलापूर, लातूर, उदगीर, नांदेड, परभणी, त्याचबरोबर वाशिम, इकडे अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अलिदाबाद, त्याचबरोबर निजामाबाद, सिद्धपेठ, बिदर, उदगीर, तसेच कलबुर्गी, सोलापूर, विजयपूर, बागलकोट, तसेच कोल्हापूर या भागांमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। तसेच मित्रांनो, तुम्ही जर अजून आपला भाग जर बघितला तर पुणे या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय। त्याचबरोबर मुंबई, चिपळूण, रत्नागिरी या भागांमध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस, ते चांगल्या प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय आणि चिपळूण मध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। आता तुम्ही जर बघितलं तर नाशिक मधील घोटी येथे जर तुम्ही बघितलं तर घोटी या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे। त्याचबरोबर त्र्यंबकचा काही भाग मुसळधार पाऊस, तर काही भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। त्याचबरोबर पेठमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा तर चांगल्या प्रमाणात पाऊस आहे। दिंडोरीमध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय। त्याचबरोबर निफाड या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस 3 ते 4 या दरम्यान आपल्याला बघायला मिळतोय। तसेच जर आपण बघितलं, तुम्ही बघितलं तर त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर नाशिक मधील लासलगाव, ओझर, पिंपळगाव, बसवंत, निफाड, त्याचबरोबर लासलगाव या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, पाटोदा, येवला, तर हा भाग जर बघितला तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा आहे। त्याचबरोबर निमगाव, सिन्नर, त्याचबरोबर दापूर, दुबेर, सिन्नर या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतो। दिंडोरी आणि वणी या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर पेठमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे। त्याचबरोबर फणसपाडा या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस आहे। त्याचबरोबर खरवड या ठिकाणी सुद्धा पाऊस भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला मिळते। तसेच जवाहर या ठिकाणी सुद्धा पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये आहे। त्याचबरोबर पलसीन, कसारा, त्याचबरोबर धाकण, तसेच शेनवा, मुरबाड या ठिकाणी, कुळगाव, बदलापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे। तर कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। तसेच राजूर, अकोले या ठिकाणी सुद्धा पाऊस भरपूर प्रमाणात आहे। संगमनेरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळतोय। त्याचबरोबर तुम्ही चांदवड आणि मनमाड या हा भाग जर बघितला तर या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे। त्याचबरोबर हिसावल, नांदगाव, निंबाई, लखानी या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस आहे। मालेगाव मध्ये मात्र सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये, म्हणजे जास्त मुसळधारही नाही पण चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय। तर त्याचबरोबर सटाणा, देवळा, लखमापूर, सुरेने, अंजग, त्याचबरोबर नामपूर या ठिकाणी सुद्धा पाऊस जर बघितला तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळतं। आता 40गाव मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर 40गाव मध्ये सुद्धा पाऊस हा
हलक्याशा मध्यम स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर पाचोरा या ठिकाणी सुद्धा पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर इकडे बघितलं तर श्रामपूर झालं. अहिल्यानगर मधील जर भाग बघितला तर देवळाली, प्रवरा, कनगर या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. राहुरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर ब्राह्मणीमध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. सोनई, मांजरी, त्याचबरोबर बेहदरपूर, इकडे जर बघितलं तर बेलापूर, तसेच कोल्हार, लोणी, राजुरी, तरकसवाडी या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर एकरुखे, राहाता, पिंपळवाडी, शिर्डी, पोहेगाव, खुर्द, जवळके, तसेच कोपरगाव या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुम्हाला बघायला मिळतोय. तुम्ही अजून जर याचा भाग जर बघितला तर इकडे तुम्ही बघू शकता चिंचोली, इकडे पारनेर, त्याचबरोबर शिरूर, तसेच जावळे, त्याचबरोबर सरवाडी, अजून गणेगाव, मालठण, तर या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर या भागांमध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला उद्या बुधवार दिनांक 3 वाजेच्या नंतर बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण जर बघितलं विचार जर तसा केला तर 7 तारखेला भरपूर प्रमाणामध्ये पाऊस हा झालेला होता आणि आता 8 तारखेला सुद्धा अशा प्रकारे आपल्याला पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, चिपळूण, सातारा या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे. मुसळधार पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली या ठिकाणी सुद्धा हलकाशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. सांगली, तासगाव, अंजनी, त्याचबरोबर विटा, मायनी या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस ते ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. तसेच सांगोले, पंढरपूर, इकडे जर आपण बघितलं सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग या भागांमध्ये उमरगा, लोहारे, तुळजापूर, धाराशिव, वैराग, बार्शी, परांडा, भूम या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर या भागांमध्ये सुद्धा 5 वाजेच्या सुमारास हलक्याशा मध्यम स्वरूपाचा सरी या बरसू शकतात, सरी कोसळू शकतात. तर मित्रांनो, आपण आता स्क्रीनवर जर बघतोय तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बारामती, सातारा, कोल्हापूर, विजयपूर, सोलापूर, कलबुर्गी, बिदर, उदगीर, नांदेड, परभणी, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला, त्याचबरोबर नागपूर, भंडारा, गडचिरोली, अहेरी, रामगुंडम, चंद्रपूर, सिद्धपेठ, तर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाऊस तर आपण नाही बघितला, पण हलकाशा मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरण हे आपल्याला बघायला मिळतंय. तर मित्रांनो, आपण बघितलंय दुपारी 3च्या नंतर हवामान कसं राहील 8 तारखेला ते आपण बघितलेलं आहे. तर तुम्ही जाणून घेतलेलंच असेल आणि आता तुम्ही कोणत्या भागातून आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तुम्ही तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.